वेरी गुड तुम्हारे ऊपर। मी सुयोग देसाई, महाराष्ट्र सैनिक, दापोली। मी दापोलीतील माझ्या सर्व जनतेला सावधान करण्यासाठी या ठिकाणी आलोय। दापोलीतील एक इसम आहे दीपक मासेकर, माझा मित्रच आहे। त्यांनी ह्या तहसीलदार ऑफिस समोरील या गतिरोधक संदर्भातील एक व्हिडिओ टाकलेली काही दिवसापूर्वी, ती आधी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। आपण उभे आहोत आज दापोली तहसीलदार कार्यालयासमोर। तहसीलदार कार्यालयासमोरचं आपण उभे आहोत। विषय असा आहे, तुम्ही बघू शकता तहसीलदार कार्यालयाच्या समोर हे जे ॲक्सिस बँक आहे, त्याच्या व्यतिरिक्त पेट्रोल पंप आहे आणि इकडे समोर एक शाळा आणि कॉलेज आहे। आणि विषय असा आहे की तहसीलदार कार्यालयासमोर हा बघा, हा स्पीड ब्रेकर आहे। हा स्पीड ब्रेकर जो आहे हा इथपर्यंत फक्त अर्धवट आहे आणि ह्याच्या पुढे हा स्पीड ब्रेकर नाही आहे। त्यामुळे होतं काय, येणारे जे इकडच्या लोकांना माहिती आहे की आपण इकडे स्पीड ब्रेकर हा फक्त अर्धवट आहे, त्यामुळे येणाऱ्या गाड्या इकडून ज्यांना माहिती आहे इकडे अर्धवट स्पीड ब्रेकर आहे, ते अक्षरशः रिक्षावाले असो, डंपरवाले असो, कोणी असो, इथपर्यंत येऊन नॉर्मली सडनली त्या रस्त्याने जाऊन कट घेऊन जातं। त्यामुळे मला फक्त प्रशासनाला एवढंच विचारायचं आहे की हा अर्धवट स्पीड ब्रेकर का आहे, हा अर्धवट स्पीड ब्रेकर ठेवण्यामागचं काय लॉजिक आहे का, की त्या साईडला का ठेवलेलं नाही, ह्याने कुठेतरी ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत। परत एक नम्र विनंती आहे, ह्याच्यावर एक काहीतरी तोडगा काढावा, नाहीतर काही लॉजिक असेल अर्धा स्पीड ब्रेकर ठेवण्याचा तर तेही कळवावं, जेणेकरून आम्हाला कळेल की हा अर्धा स्पीड ब्रेकर का ठेवलेला आहे। तो बघा कुठल्या साईडून गेला, हा त्या पट्टीतून गेला का, कारण त्याला माहिती आहे इकडे स्पीड ब्रेकर नाही आहे। डंपरवाला बघा हा कुठून आला बघा, त्याला माहिती। त्याच्या व्हिडिओ नंतर काही दिवसातच खूप मोठा अपघात झालेला आहे। त्या अपघाताची व्हिडिओ पण 2-4 क्लिप्स माझ्याकडे आलेले आहेत। ह्या व्हिडिओतच मी त्या क्लिप्स टाकतो, तुम्ही बघाच। अशा क्षुल्लक कारणांमुळे माझ्या सामान्य जनतेचा जर जीव जाणार असेल, जीव धोक्यात असेल, तर माझा प्रशासनाला इशारा आहे, मी तुम्हाला बसून देणार नाही ऑफिसला। या गतिरोधक एक तर पूर्ण तरी टाकावा, नाही तर तो काढून तरी टाकावा। वेरी गुड तुम्हारे ऊपर।